आयुर्वेदानुसार स्नान कसं करावं? तर गजवत स्नानम आचरेत. हत्ती जसा मनसोक्त अंघोळ करतो ना, तसं अंघोळ करायला सांगितलेलं आहे आयुर्वेदाने. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आधी सगळ्यात चांगली गोष्ट अशी, की सुरुवातीला अभ्यंग केला पाहिजे. सगळ्या अंगाला स्वतःच्या हातानं तेल लावलं पाहिजे आणि ते तेल लावल्यानंतर यथेच्छ अंघोळ केली पाहिजे. पाणी गरम किंवा कोमट असलं पाहिजे. थंड पाण्यानं अंघोळ करणं चांगलं, असा गैरसमज आहे. असं काही नाहीये, की थंड पाण्यानंच अंघोळ केली पाहिजे. खूपच जास्त शरीरामध्ये उष्णता असेल एखाद्या माणसाला, तर त्यानं थंड पाण्यानं अंघोळ केली तर गोष्ट वेगळी आहे. किंवा खूप कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत, अशा वेळेला थंड पाण्यानं अंघोळ करायला उपयोग होतो. पण अदरवाईज गरम पाणी असलं पाहिजे. पण ते एवढं गरम नसावं, की अंगाला चटके बसतायत. आणि गरम पाणी हे डोक्यावरून घ्यायचं नाहीये, कारण त्याच्यामुळं केस गळणार आहेत आणि केस आणि डोळ्यांच्या पण आजारांना त्यानं निमंत्रण येऊ शकतं. त्याच्यामुळं खांद्यावरून गरम पाण्यानं करावे अंघोळ आणि डोक्यावरून घेताना कोमट पाणी असलं पाहिजे. अशा पद्धतीनं अंघोळ केली तर ती आरोग्याला चांगली असते.